रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण रेडीमेड प्रीमिक्सपासून आईस्क्रीम कसं बनवायचं हे बघणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर आईस्क्रीम बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे दूध. तर मी येथे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. तर हे दूध गरम आहे. आता या दुधामध्ये मी घालणार आहे आपलं रेडीमेड प्रीमिक्स. तर हे माझ्याकडे एव्हरकिंगचं पिस्ता फ्लेवरचं रेडीमेड प्रीमिक्स आहे. तर हे 100 ग्राममध्ये आहे. 100 ग्रामसाठी आपल्याला 500 ml दूध इथे मेन्शन केलेलं आहे. आता हे संपूर्ण प्रीमिक्स मी या दुधामध्ये घालून घेते. तर तुम्ही इथे बघू शकता असं जाडसर आहे हे प्रीमिक्स. यामध्ये साखरसुद्धा आहे, त्यामुळे आपल्याला साखर वगैरे काही दुधामध्ये घालायची गरज नाही. तर येथे मी संपूर्ण प्रीमिक्स थोडं थोडं करून दुधामध्ये घालून घेतलं. तर हे प्रीमिक्स घालत असताना चम्मच आपल्याला एकसारखा फिरवत राहायचा आहे, नाहीतर आपलं मिश्रण बुडाशी लागू शकते. आता 5 ते 10 मिनिट आपल्याला हे मिश्रण असंच एकसारखं फिरवत राहायचं आहे. काही वेळानंतर तुम्ही बघू शकता आपलं दूध येथे घट्ट असं होत आलेलं आहे. आता आपण गॅस करणार आहोत बंद आणि हे मिश्रण असंच आपल्याला थंड होऊ देण्यासाठी ठेवायचं आहे. तर मिश्रण लवकर थंड होण्यासाठी मी काय केलं, एका ताटामध्ये थंड पाणी घेतलं आणि या पाण्यामध्ये हे मिश्रण ठेवून घेतलं. असं केल्यामुळे आपलं मिश्रण लवकर थंड होईल. तर आता आपलं मिश्रण थंड झालं असेलच. चला बघूया. हाताला थंड लागतंय, याचा अर्थ आता आपलं मिश्रण हे थंड झालेलं आहे. आता हे मिश्रण मी एका कंटेनरमध्ये ओतून घेणार आहे. येथे मी संपूर्ण मिश्रण या कंटेनरमध्ये ओतून घेतलं. आता झाकण लावायचं आणि हा कंटेनर फ्रीजरमध्ये 5 ते 7 तासासाठी आपल्याला ठेवून द्यायचं आहे. 6 तासानंतर तुम्ही इथे बघू शकता आपला आईस्क्रीम इथे जमलेला आहे. आता हे आईस्क्रीम आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. आता इलेक्ट्रिक बीटरच्या सहाय्याने आपल्याला हे मिश्रण बीट करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर हे बीटर नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा हे मिश्रण फिरून घेऊ शकता. असं केल्यामुळे आपल्या आईस्क्रीमला क्रीमी टेक्स्चर येईल. तर येथे मी 10 मिनिटापर्यंत हे मिश्रण बीट करून घेतलं. तर तुम्ही बघू शकता इथे आपल्या मिश्रणाला मस्त असं क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे. आता हे मिश्रण आपण कंटेनरमध्ये काढून परत 7 ते 8 तासासाठी फ्रीजरमध्ये ठेवून घेणार आहोत. या मिश्रणावर आपण थोडे ड्रायफ्रूट्स घालणार आहोत. ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायचे असेल तर घाला, नसेल घालायचं तर स्किप केले तरी पण चालेल. तर 7 ते 8 तासानंतर तुम्ही बघू शकता आपलं आईस्क्रीम इथे मस्त असं तयार आहे. चला तर मग मंडळी, आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.